प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपुरातील प्रहार संघटनेच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता। शंकरनगर चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली, मात्र थोडं पुढे जाताच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये देखील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलन केलं। पुण्यात एमपीएससीच्या उमेदवारांनी पुन्हा आंदोलन केलं। दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्ता उमेदवारांना ताब्यात घेतले। परवानगी नसतानाही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानं ही कारवाई करण्यात आली। दरम्यान पुण्यातील एमपीएससीच्या उमेदवारांनी आपलं आंदोलन तुर्तास स्थगित केलं। वित्त खात्याच्या सचिवांबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडली। दरम्यान 7 तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणारच असा विश्वास सरनाईकांनी व्यक्त केला। काही अधिकाऱ्यांच्या चुका झाल्या, आता पुढे होणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी दिली। पुण्यात सीएनजीच्या किमती पुन्हा वाढलेल्या आहेत। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात सीएनजीचा दर वाढलाय। सीएनजीच्या दरात 50 पैशांची वाढ झाल्यामुळे आता पुण्यात सीएनजी 92 रुपये किलोने मिळणार आहे। मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू असल्यानं काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली। त्यामुळे बदललेले नियम आणि टँकर चालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत सामान्य जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीने तातडीने तोडगा काढावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले। राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण होणार आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील आणि या पुतळ्याचं 70 ते 75% काम पूर्ण झालं। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा 3रा अहवाल सचिवांकडे सादर झाल्यानंतर आता तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करतात। त्यानंतर अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अहवालावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली। पनवेल सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार आहे। माझी आई महिला पोलीस अधिकारी असून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही याचं वाईट वाटतं अशी खंत अश्विनी बिद्रेच्या मुलीनं व्यक्त केली। बोलताना तिला अश्रू अनावर झाले। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींना उभाटा पक्षानं पत्र लिहिलंय। मुंबईतील सर्व धर्मदाय रुग्णालयांमध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं अशी मागणी उभाटाकडून करण्यात आली आहे। फुले चित्रपटावरनं दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिले। हा सिनेमा ब्राह्मण समाजाच्या विरोधात नसून सेन्सॉर बोर्डाने जेवढे बदल सांगितले होते त्याप्रमाणे बदल करण्यात आलेले असं महादेवन म्हणाले। पुण्याच्या भिगवणमधील ग्रामसभेत गदारोळ झाला। भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेत ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आली। माढा तालुक्यातील हेमा धडे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान रुग्णालयात अस्वच्छता असल्यानं महिलेवर प्रसूतीनंतर स्वतःच रुग्णालयाची सफाई करण्याची वेळ आली, तर पतीलाही अस्वच्छ शौचालय साफ करावं लागलं। दरम्यान स्वच्छता कर्मचारी येत नसल्याचं वरिष्ठांना कळवलंय अशी प्रतिक्रिया रुग्णालयाकडून देण्यात आली आहे। श्री विठ्ठल मंदिर परिसरातील बहुचर्चित असलेला विकास आराखडा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला, मात्र प्रशासनानं अधिकृत दुजोरा न दिल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आणखीनच वाढली आहे। थोरले प्रतापसिंह महाराजांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं। प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम त्यांच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं। उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाची शक्यता आहे। उदयनराजेंच्या वक्तव्यावरनं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत। प्रतापसिंह यांचं कार्य काय आहे, प्रतापसिंह म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो का असा सवाल त्यांनी विचारला। उदयनराजे असे बोलणार असतील तर आम्हालाही बोलावं लागेल असं हाके म्हणाले। उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। उदयनराजे राजा आहेत, आम्ही प्रजा आहोत असं त्यांच्या विरोधात कसे बोलू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। कार्याध्यक्ष पैलवान तौफिक शेख यांनी ज्येष्ठ नेत्यांसमोर बैठकीतून बाहेर पडत संताप व्यक्त केला। दरम्यान त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला। एबी म्हणजे फुकट बाबूराव असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला होता। दरम्यान गद्दार बाबूरावपेक्षा फुकटचा बाबूराव काय वाईट आहे असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलं।
उद्धव ठाकरे केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतात असा हल्लाबोल नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. त्यामुळे ते आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असं हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचा टोला त्यांनी लगावला. काही मंडळी हिंदू धर्माची ठेकेदार बनण्याचा प्रयत्न करतात अशी टीका काँग्रेस नेता यशोमती ठाकूरांनी केली आहे. आम्ही हिंदू आहोत पण आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे असं ठाकूर म्हणाले. कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल खासदार बजरंग सोनवणेंनी केला. कृषी मंत्र्यांना बेताल वक्तव्य करणं शोभत नाही असं सोनवणे म्हणाले. लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी भुजबळ समर्थक डी.के. जगताप तर उपसभापतीपदी ललित दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीचा खरा मालक शेतकरी असून त्यांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं नवनिर्वाचित सभापती डी.के. जगताप यांनी स्पष्ट केलं. केंद्राकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींचे रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले. राज्यातील मूलभूत सुविधा वाढवण्यावर भर देणार असून मुंबईतील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले. चंद्रपूरमध्ये गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सुधीर मुनगंटीवार, जोरगेवार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. यातून चंद्रपूर जिल्ह्यात 17,431 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून 14,100 रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशातील अनेक राज्यात पीक विमा योजना सुरू आहे. मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी विमा कंपन्यांनाच होताना दिसतोय असा आरोप राजू शेट्टींनी केला. गेल्या 5 वर्षात विमा कंपन्यांना 50,000 कोटींचा नफा झाल्याचं शेट्टी म्हणाले. भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही तर मोठा उठाव होईल असं विधान आमदार महेंद्र दळवींनी केलं. प्रोटोकॉलनुसार गोगावले हे 4 टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना हे पद मिळणं अपेक्षित आहे असं दळवी म्हणाले. ड्रग्ज आणि अंमली पदार्थांबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी कमी करण्यासाठी यंत्रणा काम करते. ड्रग्ज माफियांविरोधात कडक कारवाई केली जाईल. कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राहाता तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली. शिर्डीमधील भिक्षुकांच्या मृत्यूनंतर तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही. यावरून बच्चू कडूंनी तहसीलदारांना जाब विचारला. दोषींवर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा बच्चू कडूंनी दिला. हिंगोलीच्या येडूद गावातील आदिती सरकटे ही मुलगी छत्रपती संभाजीनगर इथल्या MGM रुग्णालयात उपचार घेते आणि या रुग्णालयात प्रशासनाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला. औषधांचे दर अधिक आकारले जात असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील शिक्षकांची आढावा बैठक पार पडली. ग्रामीण भागासह आदिवासी भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकांशी भुसेंनी संवाद साधला. राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम कमी करण्यासाठी 15 दिवसात निर्णय घेणार याबाबतच्या समितीने आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच पॅटच्या परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं प्रभादेवीत बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आठवलेंनी बाबासाहेबांनी वापरलेलं व्हायलिन वाजवण्याचा आनंद घेतला. विकासाच्या दृष्टीने आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांना दत्तक घेत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही असं उईके म्हणाले. सिंधुदुर्गच्या नांदगाव वाघेरीत कृषी बाजार समितीचं नवं मार्केट यार्ड उभारलं जाणार आहे. खासदार नारायण राणे, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान नामफलकाचंही अनावरण करण्यात आलं. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील प्रकाश बिडकर बेपत्ता प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप वैभव नाईकांनी केला. बिडकर कुटुंबियांना तातडीनं न्याय देण्याची मागणी वैभव नाईकांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल झालेले पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहा यांचं स्वागत करण्यात आलं। अमित शहा यांचा आजचा मुक्काम जो आहे तो पुण्यात आहे, तर उद्या रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करणार आहेत। यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये, बच्चू कडू बोलतायत। आम्ही सिन्नरला येतो आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना। अहो नाही माणिकराव लक्ष माणिकराव तुम्ही लक्षात घ्या। माणिकराव माझं तर ऐका एक मिनिट। तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसलो, तुम्ही म्हणा सिन्नरला आहे भैरवनाथाची यात्रा सुरू आहे, कोणतं गाव आहे ते शहागावला। मग आम्ही शहा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो, आपण तुम्ही म्हणा या भेटायला, आम्ही निघालो। आता हे पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला नाही नाशिकला आहे। हे असं आमच्या सोबत असा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मला जावं लागतंय आणि मी माझ्याबरोबर काही बंदोबस्त काही नसतो आणि मी एकटाच फिरतो। मला काही मी तसा एकदम साधा माणूस आहे, त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही। मला काही भीती वाटत नाही कोणाची, किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे मी एकटा फिरतो जनमानसामध्ये। नाही आता आम्ही प्रॉब्लेम आमचा घुमजाव झाला ना। 17 तारखेला मी तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही या सगळेजण बरोबर आणि तुमची जी काय भावना आहे ती माझ्याकडे बोला, मी सरकारसमोर मांडतो। एकदा आपल्याला सांगितलं ना, एकदा फक्त आता एकदा कन्फर्म करा, म्हणजे पोलिसांना आम्हाला अडवून ठेवलेलं आहे। मला वाटलं 17 तारखेला दुपारी 1 वाजता तुम्हाला माझा CEO तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळी तुमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही 17 तारखेला मुंबईला या। मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो। ठीक आहे पण मी सिन्नरला नाही आहे ना आता। नाही मी सिन्नरलाच आहे, पण मी ग्रामीण भागामध्ये आहे। चलो सिन्नर चलो आमच्या 15-20 गावांमध्ये ठीक आहे आणि गावागावामध्ये यात्रा असतात। ठीक आहे तेवढं फक्त मला समजून घ्या। हो ठीक आहे, आता झालं क्लिअर। ते सिन्नरला आहे, फक्त आता शोध आम्ही का आता सिन्नरलाच काय भाऊ तुम्ही असं का करताय? मंत्री महोदय खेड्यापाड्या तो विषय नाही बरं का साहेब, क्लिअर झालं का तुम्हाला? आता क्लिअर झालं का तुमचं? आता सिन्नरला आहे क्लिअर झालं का नाही? अरे हे कसं, आता तुम्ही घ्या बाईट त्यांनी आता 17 तारखेला मीटिंग घ्यायचं सांगितलं। 17 तारखेला 1 वाजता मीटिंग घेऊ, त्यांच्यावर विश्वास ठेवू। ते कृषी मंत्री आहे, आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी। त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही। ते भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ। फोटो बोलतात की नेमकं काय म्हणजे कधी सांगतात नाशिकमध्ये? नाही हे पोलीसवाले म्हणतात नाही आहे आणि माणिकराव म्हणतात सिन्नरला आहे, पोलीसवाले म्हणतात का नाशिकला आहे। तर आता पोलिसांना हे माहित नाही का मंत्री कुठं आहे मुळात। आता म्हणजे आमचा हा मोठा प्रश्न झाला ना, महाराष्ट्रात असं कधी होत नाही, म्हणजे मिसिंग मंत्री झालं असं झालं ना। ते जेव्हा मंत्री मिसिंग म्हणजे त्यांचा माणिकरावचं ते म्हणतात, पोलीसवाले काय म्हणतात इथं ते माणिकराव तुम्हाला नाशिकला आहे, पण ते पोलीसवाले म्हणतात ते सिन्नरला नाही आहे, माणिकराव म्हणते मी सिन्नरला आहे। तर आता आम्ही मोठ्या अडचणीत पडलो आहे, काय करावं म्हणजे। आता भूतकाळात पडलं। आता ते 1 तारखेला 17 तारखेला 1 वाजता मीटिंग घेणार आहे, तेव्हा आम्ही भेटू। पण आता आम्ही थोडं सिन्नरच्या रेस्ट हाऊसला थांबतो थोडं। तुम्हाला पिक्चर स्टाईल अडवलेलं आहे, पोलिसांनी गाड्या आडवा मारलेल्या आहे आणि मागे ट्रॅफिक हे हाईट आहे, म्हणजे आम्ही चक्का जाम केला नाही, पोलिसांनी आमचा चक्का जाम केला आणि ह्या सगळ्यांचा चक्का जाम। आता हा गुन्हा पोलिसांवर झाला पाहिजे का? आता आम्ही जर अडवला असता तर गुन्हा कोणावर दाखल झाला असता, पण आता हा पोलिसांनी आमचा चक्का जाम केलाय। म्हणजे हे पण हाईट आहे आंदोलनातली, म्हणजे पोलिसांची हाईट आहे का। आम्ही गाडीत बसलो होतो, म्हटलं पोलिस इतक्या वेगानं समोर का जाते, तर यांनी हे 2 ट्रक अडवून ठेवले, आम्ही गेलो नाही पाहिजे म्हणून। आणि आम्ही म्हटलं आम्ही माणिकरावांना भेटायला चाललो, ते म्हणते माणिकराव इथं नाही, ते आता ते कुठं आहे ते तुम्ही शोधा, आम्ही शोधतो। पण एकूणच भाऊ, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होतं, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित आहे। कृषी मंत्री साधी भेट देखील आपली घ्यायला तयार नाही।
न कृषी मंत्र्यांनी फोनवर संपर्क साधला. आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडणार नाही. मी सांगतोय, सरकारला सळो की पळो करून ठेवू आम्ही. ही सुरुवात आहे. अधिक सगळे लोक घेऊन संघटित करून सरकारनं देवेंद्रजींना एक तर शब्द द्यायला नाही पाहिजे होता. आता माणिकरावनं पुन्हा शब्द दिलेला आहे का मी तुमच्या मागण्याची सहमत आहे आणि तुमचा मुद्दा मी रेटून धरणार. तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे आणि 1 तारखेला त्यांनी मीटिंग ठेवली आहे. तर ठीक आहे, एकदा कृषी मंत्र्याचं एवढं ऐकू ना आपण. आता हे आंदोलन तुमचं स्थगित झालंय म्हणायचं की आता हे पोलिस काय म्हणते, आम्हाला जाऊ देते का नाही जाऊ देते. त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. बरं, आमचं थांबलं होतं पण त्यांनी सुरू केलं आहे. भाऊ कर्जमाफी मिळेल का नाही मिळेल हा पुढचा मुद्दा, पण कृषी मंत्री तुम्हाला भेटायला देखील तयार नाहीये. म्हणजे काय आहे, शेतकऱ्यांनी जायचं कुठे नेमकं? आता तो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. खरं तर म्हणजे त्यांनी भेटायला पाहिजे होतं. आमच्या अपेक्षा त्याच होत्या का माणिकरावने येऊन भेटून समजून घ्यायला पाहिजे होतं. पण आता ते भेटले नाही. त्यांनी सांगितलं मी भैरवनाथाच्या आता देवधर्माच्या कार्यक्रमात आम्हाला नाही म्हणता येत नाही ना. तुम्हाला माहीत आहे का, धर्माच्या आणि देवाच्या आळू आलं तर मोठा प्रश्न येतं आणि त्याच्यामुळं आम्ही पण जास्त आता त्याला काय म्हणते हट्ट नाही करू शकत. तुमच्या देवासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा देवाच्या दरबारी कृषी मंत्र्यांसमोर मांडल्या असता तर जरा त्याला पटकन त्यांना दर्शन झालं पाहिजे भैरवनाथाचं. म्हणजे आणि आता इतरही घडामोडीची झटपट सुरुवात करूया. भाजप नेते किरीट सोमय्यांनी बोरिवली पश्चिम परिसराला भेट दिली आणि यावेळी त्यांनी बेकायदेशीर कामांचा आढावा घेतला. दरम्यान संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. मनमाड, नांदगाव आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात नांदगावमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मरोळ परिमंडळ पोलिसांनी चोरीच्या आणि इतर गुन्ह्यांमधील हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे नागरिकांना वाटप केले. जवळपास 300 लोकांना 5,50,00,000च्या मुद्देमालाचं वाटप करण्यात आलं. IRCTC कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 6 एप्रिलला गीतांजली एक्सप्रेस हावडाहून कल्याणला येत असताना बडनेरा रेल्वे स्थानकादरम्यान या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना कमी दर्जाचं आणि कमी प्रमाणात जेवण दिलं गेलं. शिवाय त्यांच्याकडून जास्तीचे पैसे आकारले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला. पुण्याच्या हांडेवाडीतील एका कुत्रीवर तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हलीमुद्दीन शेख नामक तरुणाने फिर्यादी चंद्रशेखर यादव यांच्या घरात कोणी नसताना कुत्रीवर अत्याचार केला. CCTV फुटेज तपासल्यानंतर ही बाब समोर आली.